नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण. सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर मी आज बनवणार आहे वांग्याची भाजी. चला तर मग बघूया कशी बनवायची. पहिला तर मी इथं 4 ते 5 वांगी घेतलेली आहेत. त्यानंतरच मी इथे टोमॅटो आणि कांदासुद्धा घेतलेला आहे आणि मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसंच मी मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतरच मी इथे कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर वांग्याची फोडीसुद्धा करून घेतलेली आहे. तुम्ही ते बघू शकता, मी वांग्याची फोडीसुद्धा केलेली आहेत. त्यानंतर एक छोटीशीच कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे, जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि त्यानंतरच मी बारीक चिरलेला आपला कांदासुद्धा घातलेला आहे. कांदा घातल्यानंतर चमच्याने हलवून घेणार आहे, जेणेकरून कांदा चांगला भाजला जाईल. कांदा भाजून झाल्यानंतर लालसर कलर आल्यानंतरच मी त्यामध्ये टोमॅटोसुद्धा घातलेले आहेत. बारीक चिरलेले टोमॅटो घातल्यानंतर मी एकसारखे चमच्याने हलवून घेणार आहे आणि तुम्ही ते बघू शकता, टोमॅटो आणि कांदा दोन्हीसुद्धा भाजलेला आहे तेलामध्ये. त्यानंतरच मी आता त्यामध्ये हळद घालणार आहे. हळदीनंतर मी आता इथे मसाला चटणी घालणार आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मला जरा तिखट पाहिजे होतं म्हणून मी 2 चमचे चटणी घातलेली आहे. त्यानंतरच मी घरगुती मसालासुद्धा घातलेला आहे. मी घरी तयार केलेला आहे मसाला, तो मसाला घातलेला आहे. त्यानंतर थोडीशीच धने पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतरच मी चमच्याने एकसारखे हलवून घेतलेले आहे, जेणेकरून तेलात चटणी भाजल्यानंतर आपल्या भाजीला कट छान येतो. त्यासाठी मी तेलात भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच मी त्यामध्ये वांग्याची आपण फोडी चिरलेली होती ती फोडी घातलेली आहे आणि चमच्याने मी हलवून घेतलेलं आहे वांग्याची फोडी तेलामध्ये. तेलामध्ये वांगी जरा अशी भाजून घेतल्यानंतर वांगीसुद्धा छान शिजते आणि कटसुद्धा चांगला येतो. आणि त्यानंतरच मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा घातलेलं आहे. वांग्याच्या भाजीला शेंगदाण्याचं कूट असेल तर भाजी छानच लागते आणि चविष्टसुद्धा होते. शेंगदाणे कूट घातल्यानंतर सुद्धा मी चमच्याने एकसारखे हलवून घेणार आहे, जेणेकरून शेंगदाणे कूट सगळीकडे भाजीकडे मिक्स व्हावे आणि त्यानंतर मी ते भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे. मी पाणी थोडं जास्तीच घातलेलं आहे, मला भाजीला रस पाहिजे होतं थोडं. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर मी 4 ते 5 मिनिट शिजवलं आहे आणि इथे माझी भाजी शिजलेली आहे. तुम्ही ते बघू शकता, आपल्या वांग्याच्या भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे आणि अशा प्रकारे माझी वांग्याची भाजी तयार झालेली आहे. अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटत जाऊया. कमेंट करून सांगा नक्की भाजी कशी वाटली. चला तर मग बाय.